नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यामध्ये परेश ठाकूर केसरी 2024 भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले. या आखाड्यात नेपाळमधील पैलवान देवा थापा आणि हिमाचल प्रदेशमधील पैलवान नवीन चौहान यांची बिग शो मॅच आकर्षण ठरली. यामध्ये देवा थापा यांनी नवीन चौहानला चितपट करून बाजी मारली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव हिंद केसरी पैलवान योगेश तोडके यांच्या हस्ते झाले. यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तक्का गावाकडून विचुंबेकडे जाणारा भुयारी मार्ग रेल्वेच्या दुसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी 30 मेपर्यंत बंद करण्यात आला होता. माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्यामुळे 5 जूनपासून सुरू होणार आहे. JNPT ते वैतरणा सेक्शन फेज 2 या डबल लाईन रेल्वे मार्गाचे काम पनवेल रेल्वे तक्का ते विचुंबे गाव या मार्गावर सुरू असल्याने सदर मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन पनवेलमधील सेक्टर 15, 15A, 16, पोदी आणि विचुंबे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी HDFC सर्कलच्या पुलावरून जावे लागत असल्यामुळे या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. माथेरान रस्त्याकडून तसेच डीमार्ट भागातून येणारी वाहतूक ही या पुलावरूनच होत असते. या भागाचा विकास झपाट्याने झाल्याने मोठे प्रकल्प उभे राहिले. नागरी वस्ती वाढल्याने वाहतूक वाढली, त्यामुळे रोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना भुयारी मार्ग लवकर सुरू करण्यासाठी विनंती केली होती. आमदारांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना काम लवकर करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आता भुयारी मार्ग 5 जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे HDFC सर्कलच्या पुलाजवळील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा वेळ आणि पैसा आणि बहुमूल्य इंधनाची बचत होणार आहे. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील होर्डिंग्स कोसळून अनेक निष्पापांचा जीव गेला तर 50पेक्षा जास्त जण या अपघातात जखमी झाले आहेत. या घटनेवरून राज्यभरात अनधिकृत होर्डिंग्सचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेतील होर्डिंग्सच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या सूचना प्रभारी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिल्या आहेत. त्यानुसार 87 होर्डिंग्स मालकांना याबाबत पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. 7 दिवसात ऑडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना या नोटिसांमध्ये देण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त अनधिकृत होर्डिंग्सची माहिती घेण्याच्या सूचना 4ही प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली आहे. पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स आहेत. घाटकोपरमधील घटना पनवेलमध्ये देखील घडण्याची दाट शक्यता आहे. पनवेल महापालिकेने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पालिका हद्दीतील खासगी डॉक्टरांची माहिती आपल्याकडे उपलब्ध असावी या दृष्टीने पालिकेने केलेल्या आवाहनाला डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत असल्याने पालिकेकडून लवकरच विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यात येणार आहे. खासगी डॉक्टरांची पालिकेकडे नोंदणी आल्यास पालिका क्षेत्रातील डॉक्टरांची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध होईल. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी डॉक्टरांना पालिकेकडे नोंदणी करण्याचे आवाहन वेळोवेळी केले आहे. वारंवार आवाहन करून देखील पालिकेच्या आरोग्य प्रशासनाला प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी भरारी पथक स्थापन करून पालिका हद्दीतील खासगी डॉक्टरांची तपासणी मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम लवकरच सुरू होणार आहे. या मोहिमेत डॉक्टरांची मान्यताप्राप्त मेडिकल काउन्सिलची डिग्री, मिळालेल्या डिग्रीच्या आधारावर रुग्णांचे उपचार होते का, प्रॅक्टिस करताना वैद्यकीय विभागाचे नॉर्म्स पाळले जातात का यासह वैद्यकीय विभागाच्या निगडीत चौकशी पालिकेचे पथक करणार आहे.
पावसाळा जवळ येत असल्याने अशावेळी समुद्र रौद्र रूप धारण करून किनारी भागात मोठ्या मोठ्या लाटा उसळू लागतात। त्यामुळे पर्यटकांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी दरवर्षी सुरक्षेच्या कारणास्तव जंजिरा किल्ला साधारणतः 2 महिने बंद ठेवण्यात येत असतो। त्यानुसार 26 मे पासून जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंद करावेत अशा स्वरूपाचे आदेश आम्हाला तसेच मेरीटाईम बोर्डाला प्राप्त झाले असल्याचे पुरातत्व खात्याचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी सांगितले आहे। महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबईचे मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा यांनी सुद्धा एक पत्रक काढून समुद्रात चालणारी कोणतीही जलवाहतूक आणि पर्यटकांना लुभावण्यासाठी चालणारे वॉटर स्पोर्ट्स 26 मे ते 31 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत। पर्यटकांना पुढचा आठवडाच जंजिरा किल्ला तसेच जलवाहतुकीसाठी बोटी उपलब्ध असणार आहेत। त्यानंतर सर्व वाहतूक बंद राहणार असल्याने जंजिरा किल्ला सुद्धा बंद राहील असे स्पष्ट केले आहे। उन्हाळी पर्यटनासाठी सध्या रायगड जिल्ह्याला पर्यटकांची पसंती मिळत आहे। माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची नेरळ रेल्वे स्थानकात गर्दी उसळली होती। माथेरान मिनी ट्रेनचे तिकीट मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने ही गर्दी उसळली होती। घाटमाथ्यावर वसलेल्या माथेरान येथे जाण्यासाठी सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातून नागमोडी वळण घेत प्रवासी मिनी ट्रेन धावते। याच मिनी ट्रेनचा आनंद आपल्या परिवारासोबत एकत्र घेता यावा म्हणून पर्यटकांची गर्दी नेरळ स्थानकात दिसून आली। वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झालेत। त्यातूनच वीकेंडचा बेत आखून पर्यटक घराबाहेर पर्यटन स्थळ पाहण्यासाठी फिरताना दिसतो। वीकेंड असल्याने पुणे मुंबई येथून आलेल्या पर्यटकांची गर्दी माथेरान जाण्यासाठी म्हणून नेरळ रेल्वे स्थानकात दिसून आली। आपल्या कुटुंबासोबत माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी माथेरानसोबत माथेरानच्या राणीचा आनंद घेण्यासाठी म्हणून नेरळ माथेरान नेरळ धावणाऱ्या ट्रेनचे तिकीट मिळवण्यासाठी म्हणून ही गर्दी नेरळ स्थानकात केली होती। मध्य रेल्वेचे माथेरान हे पर्यटकांचे सुट्टीमधले सर्वांचे आवडते ठिकाण आहे। नेरळ ते माथेरानपर्यंतच्या उंच पर्वतरांगा मिनी ट्रेनमधून पाहणे एक अवर्णनीय अनुभव असतो। अशातच सध्याच्या डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरोगेज मार्गाच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वेने सज्ज झाली आहे। भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ माथेरान लाईट रेल्वेने 1907 मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेन सेवेसह 116 गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत। मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेतील अभियंते आणि तंत्रज्ञांची एक विशेष टीम आता स्टीम इंजिन हुडचे मॉडेल तयार करण्यासाठी तसेच आवश्यक बदल करण्यासाठी काम करत आहे। त्यामुळे नेरळ माथेरान राईड आता ऐतिहासिक ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा, निसर्ग जवळून पाहण्याचा आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत रममाण होण्याचा विलोभनीय अनुभव देईल असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पनवेल हद्दीत भाताण बोगद्याजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने 7 प्रवासी जखमी झाले आहेत। या अपघातात बसमधील एका प्रवाशाच्या दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत, तर अन्य 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याचे महामार्ग वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे। सर्व जखमींना कामोठ येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या अपघातात एसटी बसच्या केबिनचेही मोठे नुकसान झाले आहे। IRB पेट्रोलिंग टीमने अपघातग्रस्त बस बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली। देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान मदत कार्यात सहभागी झाले होते। महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, पळसपे येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। लोकसभा निवडणुकीसाठी 5व्या टप्प्यात आज 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांवर मतदान होणार आहे। या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांचा समावेश आहे। 5व्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये 14, महाराष्ट्रात 13, पश्चिम बंगाल 7, बिहार आणि ओडिशा प्रत्येकी 5, झारखंड 3 आणि जम्मू काश्मीर, लडाख या केंद्रशासित प्रदेशात प्रत्येकी 1 जागांवर मतदान होणार आहे। महाराष्ट्रात मुंबईतील 6, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे अशा 13 मतदारसंघात मतदान होणार आहे।